हिंदी सक्तीविरुद्ध आपण म्हणजे शिवसेना आणि मनसे म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे असा एकत्रित मोर्चा 5 जुलैला काढण्याचं जाहीर झालं। देशासाठी असेल म्हणजे संपूर्ण देशभरात त्याची चर्चा झाली की या सगळ्या 20 वर्षाच्या कालखंडानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आले आणि एक महाराष्ट्रामध्ये प्रॉब्लेम कोणाला आहे? प्रॉब्लेम कोणालाच नाहीये, पण काही लोकांना असू शकतो। मग त्यांचा प्रॉब्लेम ते बघतील, आपण काय विचार करायचा? आणि एक मराठी अस्मितेची लाट निर्माण झाली आणि त्या लाटेनं उद्धव आणि राज यांना 20 वर्षानंतर एकत्र आणण्यात आलं। बघा, आम्ही आमच्या एकत्र येण्यामुळे मराठी माणसाला असेल, इतर भाषिकांना सुद्धा, आणि मी स्पष्ट सांगतो अगदी मुसलमानांना सुद्धा त्यांनी जाहीरपणाने पण बोलत, आणि इतर भाषिक सुद्धा, हिंदी वगैरे गुजराती सुद्धा, अच्छा किया आपने, तो जो त्यांना झालेला मी आनंद बघतो। कोणाचा पोटशूळ उठला असेल तर तो पोटशूळ त्याच्याकडे मी दुर्लक्ष करतो। यात पोटशूळ उठावा असं काय आहे? पण उठलाय, पण मला नाही माहित, ज्यांचं उठलं त्यांना विचारा। आणि मी आनंदाकडे बघतोय, पॉझिटिव्ह बाजू बघतोय। सरकारला माघार घ्यावी लागली आपण एकत्र आल्यामुळे, हो नक्कीच, आणि त्यानंतर त्या मोर्चाचं रूपांतर एका विराट अशा विजय मेळाव्यात झालं। हा विजय मेळावा फक्त वरळीत झाला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात झाला, या रोमांचक संपूर्ण देशभरात झाला। आणि म्हणून मी म्हणतो ना की तुम्ही जो मगाशी सांगितलं की याच्यामुळे महाराष्ट्र किंवा मराठी विरुद्ध इतर राज्य असं अजिबात नाही झालेलं। इतर भाषिकांनी सुद्धा आम्हाला जे काही मोजके असतील त्यांनी जे काही मेसेज पाठवले किंवा निरोप पाठवले त्याच्यामध्ये त्यांनाही आनंद झाला। बहुत अच्छा किया आपने। मग ह्याच्यात मुंबईतले अमराठी पण आहेत, त्यांनी सुद्धा सांगितलं की नाही असं लढलंच पाहिजे। त्या मंचावरती राज ठाकरे असं म्हणाले की बाळासाहेबांचे जे स्वप्न होते ते साकार होईल। तुम्ही असं वारंवार म्हणालात की लोकांच्या मनात जे आहे ते आम्ही साकार करू किंवा होईल। याचा अर्थ महाराष्ट्रानं काय घ्यायचा? ह्याचा अर्थ त्यांच्या मनात जे आहे ते आम्ही साकार करू हा त्याचा अर्थ होय। मराठी माणसानं मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र येणं हे ठीक आहे, हे होणार आलं पाहिजे, कारण शेवटी नाही तर मग आम्ही कोणासाठी लढतोय? पण लोकांचा रेटा आहे की राजकीय दृष्ट्या एकत्र यावं। ठीक आहे, आता 20 वर्षांनी एकत्र आलोय, प्रत्येक ठिकाणी राजकारण आणलंच पाहिजे असा भाग नाही। पण मी जे म्हटले की मराठी भाषेसाठी, महाराष्ट्र धर्मासाठी आणि महाराष्ट्रासाठी जे जे करण्याची आवश्यकता आहे ते करण्याची माझी तयारी आहे। या संदर्भात तुमची राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली? होईल। पहिला आता 20 वर्षांनी एकत्र तर आलोय, मी तर म्हणेन हे नसे थोडके किंवा हे खूप मोठे नक्कीच। आणि म्हणून माझं त्या दिवशीच्या भाषणात मी काय म्हटलं, आज आमच्या भाषणापेक्षा एकत्र दिसण्याला महत्त्वाचं। मी तुम्हाला एक थेट प्रश्न विचारतो की या सगळ्या घडामोडीमध्ये मुंबईच्या मराठी माणसाच्या लढ्याच्या संदर्भात आणि येणाऱ्या महापालिकेसंदर्भात सुद्धा राज ठाकरे यांच्याशी तुमची थेट चर्चा होणार आहे का? पण माझं तेच म्हणणं आहे की थेट चर्चा केली काय अडचण काय? कोणाला काहीच अडचण नाही, हा प्रश्न विचारला जातो। हो, पण मी आत्ता फोन उचलून त्याला फोन करू शकतो, तो मला करू शकतो, आम्ही आत्ता भेटू शकतो। काय अडचण काय? अडचण काय? म्हणजे बाकीची लोक एकमेकाला चोरून मारून भेटतात, आम्ही चोरून मारून भेटणाऱ्यातले नाहीयेत। मगाशी जो तुम्ही मुलाखतीच्या सुरुवातीला बोललो ना की ठाकरे ब्रँड, आम्ही चोरून मारून काय करत नाही, भेटायचं तर उघड भेटू। काय अडचण काय कोणाला आणि आम्हाला तरी?